जिंकून दिला. मात्र पुढच्या मॅच साठी पूर्णपणे हर्षदला दत्ता संपूर्ण टीमला आमच्याकडनं बेस्ट ऑफ लक आणि सामना जिंकल्याबद्दल शुभेच्छा. तर सेकंड राऊंडचा पहिला सामना इंदगाव विपक्ष शिवसाई शेलू असा सामना आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम इंदगाव या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकताच प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. तर शेलू संघाचे तर कुमार पाटील आणि गुरुनाथ मसने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुमार पाटील आणि गुरुनाथ मसने. तर साईनाथ मसने फलंदाज आपण पाहू शकाल आणि कुमार पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. फक्त 4 षटकांचा सामना आहे. तर मॅच विल बी स्टार्ट. पहिला चेंडू आक्रमक चढवला जातोय मिडगेट क्षेत्रामधून. सिंगलला प्राधान्य दिलंय. तर सलामीची जोडी आपण पाहू शकाल. तर फार चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती सॉफ्ट हँड मध्ये चेंडू मिडगेट क्षेत्रामध्ये खेळून काढला. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येत आपल्याला खबर 1 पाहायला भेटतोय. श्री गणेश आहे. चंद्रकांत गोलंदाज आपण पाहू शकाल. चेंडू हवेमध्ये होता. लिडिंग एज होती. पॅचचा कडा चेंडू हवेमध्ये बऱ्याच वेळ होता. तो बरोबर चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल. सिंगल घेतली गेली आहे. सिंगल डबलला प्राधान्य जास्तीत जास्त या सर्कल पाथच्या षटकामध्ये. फक्त 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये आपण पाहू शकाल. आणि या स्पर्धेचं सर्व आयोजक प्रमुख आयोजक योगेश पाटील आपण पंचाच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर बिंदास शिशबे असतील. हा डॉट चेंडू येतोय. तर दोन्ही संघाचा विचार केला तर एकच विभागामधून येणारे संघ, एकाच कॅलिबरीचे संघ आपण पाहू शकाल. इंदगाव विपक्ष शेलू असा संघ आपण पाहतोय. आणि 3 चेंडू 2 धाबा दापल कबर. गोलंदाज चंद्रकांत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू होता. दुसरा निर्धाव चेंडू. कारण मागची मॅच एक फार चांगली मॅच झाली. प्रेक्षकांच्या हृदयाचा टोका चुकवणारा सामना प्रेक्षकांना पाहायला भेटला. आणि शेवटच्या मुवमेंटला खोडीच संघाने बाजी मारली सामन्यामध्ये. फार मॅच चांगली झाली. आणि या सामन्याचा विचार केला तर 4 चेंडू फक्त 2 धावा. हा चेंडू अप्रतिम चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वर शॉट सिलेक्शन. चेंडू 4 धावांसाठी फरार चौकार. तर साईनाथ त्याने बॅटचा बेस खोलला. चौकार दाखवला. चौकाराच्या नंतर धावसंख्या आपल कव्हर. गुरुनाथ याने चौकार दाखवलाय. हा चेंडू पण एकदा ऑन साइडला. गॅप शॉट सिलेक्शन. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. गुरुनाथच्या बॅट मधून हा दुसरा चौकार येतोय. फार चांगला क्रिकेट. षटक क्रमांक पहिला संपन्न. पहिला पॉवर प्लेचा षटक संपन्न झालाय. आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूवरती हल्ला चढवला जातोय शेलू संघाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार. आणि चंद्रकांत याच्या 2 चेंडूवरती 2 चौकाराच्या नंतर धावसंख्येत आपल्याला खबर सर्कल पॉवर प्ले नंतर धावा पाहायला भेटतात. तर
10 धावा डबल डिजिट मध्ये 1-0. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजचा वापर करताना पाहतोय इनगाव या संघाच्या माध्यमातून स्वप्नील कडव. स्वप्नील कडव हा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्रक्षण चांगलं फील्ड सिंगलला प्राधान्य दिलं आहे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या दापलकावर 11 धावा. फार चांगला क्रिकेट. सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये या दोन संघामध्ये कोण जाणार क्वार्टर फायनल मध्ये. मात्र खऱ्या अर्थाने मात्र या सामन्यामध्ये फार मजा येईल. 4 षटकांचा सामना आहे. लिमिटेड ओव्हरचा सामना असेल कारण पहिला सामना 5 षटकांचा खेळला गेला होता. पहिला राऊंड त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडचा विचार केला तर 4 षटकांचा सामना खेळण्याचा निर्णय आयोजकांकडनं. आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल. हा चेंडू मोठा फाटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांकडे इशारा होतोय. वाईट अवत्तर धाव. अवंतर धावेनुसार धावसंख्या दापलकावर 12 धावा. बारा धावा दापलकावर. बारा धावा दापलकावर आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू लाऊट अपील होतोय. जल्लोष पाहू शकाल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू. बिंदास शिशवे आमच्याकडे वाईट चिकून करतात आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकला गेलाय. गोलंदाजा कडनं दुसरा अतिरिक्त चेंडू फेकला गेलाय आणि आणखी एक अवंतर धाव दापलकावर येईल. धावसंख्या दापलकावर 13 धावा. धावा दापलकावर. स्वप्नील गोलंदाज. स्वप्नील अतिशय चांगला गोलंदाज आहे. मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल. हा चेंडू हवेमध्ये चेल पकडेल का आणि चेल बाद. गुड कॅच. आता प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक असतील आमचे किरण दादा डोंबरे यांच्याकडनं. तर आयवा झेल पकडला तर षटकाराच्या बाहेर झेल पकडला तर 517 रुपयाचं पारितोषिक असेल. 517 रुपयाचं पारितोषिक. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि कल्याण पंचायत समितीचे सदस्य किरण दादा डोंबरे यांच्याकडनं पारितोषिक येतात. आमच्या प्रेक्षकांना आयवा झेलसाठी 517 रुपयाचं पारितोषिक असेल. तर मागच्या सामन्यामध्ये विजय संपादन केल्यानंतर किरणदादाकडनं पुन्हा खोंडी टीम्सला 1717 रुपयाचं पारितोषिक. ही ओळख आहे किरणदादाजी. जेव्हा जेव्हा जातात तेव्हा मात्र 17-11 त्यांचा एक लकी चाल म्हटलं जातं. पण एकदा वाईट चेंडू. तिसरा वाईट चेंडू फेकला गेलाय. स्वप्नील या गोलंदाजाकडनं. धावसंख्या दापलकावर पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावसंख्या दापलकावर 14 धावा. हिंदगाव विपक्ष शिवसाई शेलू असा सामना आपण पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. हा चेंडू पूर्ण फक्त दिशा दिली. चेंडू आंब्यामध्ये शॉर्ट पॉइंटला जेल टिपलं जात आहे. आणखी एक बिग विकेट. डीजे थँक्यू डीजे मास्टर. तर या षटकाचा विचार केला 2 सफलता 3 वाईट चेंडू.
स्वप्नील गोलंदाज फार चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा संकेत दाखवलाय स्वप्नील कडव. हा चेंडू खराब होता, भरपूर नसीहत, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा चौकार. कारण खराब चेंडूला बक्षणार नाही ही ओळख आहे फलंदाजाकडनं. सुंकर झलकावला गेला. धावसंख्या धापलकावर 4 ने वाढते. धावसंख्या धापलकावर 18 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा लापेट इट चेंडू बॅकफूट स्क्वेअर क्षेत्रामध्ये अप्रतिम जल कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद. तिसरा झटका लागतोय या षटकामध्ये. या बाबांच्या गुहेमध्ये तुम्हा दोघांचं स्वागत असो. विराजमान भव. तर तिसरी सफलता या षटकामध्ये फार चांगला क्रिकेट तर स्वप्नील कडव या गोलंदाजाकडनं एका बाजूला विचार केला 3 वाईट चेंडू फेकल्यात, तो दुसऱ्या बाजूला 3 सफलता आणि 3 ब्रेक थ्रो त्याच्या नावावरती. स्वप्नील कडव या गोलंदाजाने गोलंदाजी फार चांगली झाली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टॉप पाईच्या माध्यमातून डीप कव्हरला क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. दुसऱ्या धावसंख्येत पडतील का मध्ये संवाद घडला नाही तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांच्या नुसार धावसंख्या धापलकावर 20 धावा. षटक क्रमांक दुसरं संपन्न. 2 षटकानंतर धावसंख्या धापलकावर 20 धावा. डीजे थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग नको आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. फार मोठी स्पर्धा आपण पाहतो. सरपंच चषक 2018चं पर्व आजची तिसरी रात्र आणि या सामन्याचा विचार केला सेकंड राऊंडचा पहिला सामना इंदगाव विपक्ष शिवसाई शेलू अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि प्रथम गोलंदाजी करताना सेलू संघाने फार चांगला क्रिकेट दाखवलाय. 20 धावा एका बाजूला कुठल्या गेल्यात आणि तर दुसऱ्या बाजूला 3 फलंदाजांना बाद सुद्धा केल्यात. स्वप्नील कडव या गोलंदाजाने तर तिसरं षटक मात्र कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल. गोलंदाज कोण? गोलंदाज 20 3 वाईट, 1 चौकार आला, 7 डबल 1 आणि 1 सिंगल. एकच एकदा सिंगलच डबल आले. तर 20 धावा 12 चेंडू खेळ संपन्न झाला. 12 चेंडू मागे 20 धावा आपण खबर पाहतोय. चला सामना चालू करायचा आहे. योग्य दादांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर सामना चालू करा. परत 10.00 सरासरी गाठली गेली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा सॉफ्ट हँड मध्ये चेंडू खेळून काढला मिडविकेट क्षेत्रामध्ये. मात्र 1 धाव पूर्ण, 1 धाव कंप्लीट. 1 धावीनुसार धावसंख्या धापलकावर वाढेल. धावसंख्या धापलकावर पाहतोय 21 धावा 21. 21 धावा धापलकावर अतिशय चांगला क्रिकेट पाहू शकाल. पण 21 धावा धापलकावर वर सुद्धा झलकवल्यात. मात्र 3 फलंदाजांना बाद सुद्धा केलाय इंदगाव या संघाच्या गोलंदाजाने. तर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज केतन कडवला पाहतोय आपण. केतन मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल. हा चेंडू ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा प्रॉपरली टायमिंग नाही आणि हा डॉट चेंडू.
प्रत्येकी डॉट चेंडू थोडंसं प्रेशर येईल. आता कशा प्रकारची फलंदाजी करेल, येणाऱ्या 10 चेंडूवरती किती धावा जमेल आणि कशा प्रकारचा टार्गेट सेटअप करेल हा शेलू संघ. हा चेंडू पण एकदा पंचाकडे इशारा होतो. वाईट चेंडू अवंतर धाव येतोय. तर विचार केला तर एका बाजूला तर वाईट चेंडूंचा जर विचार केला तर बरेचसे वाईट चेंडू फेकले आहेत. पहिल्या चौथा चेंडू वाईट चेंडू असेल या इनिंग मध्ये. हा चेंडू मोठा फटका, अंपायर सिंगल, व्हेरी सुपर स्ट्रॉक, बॉल गोज ऑन 6 रन. या फटक्याची फार गरज होती शेलू संघाला. हा चेंडू पण एकदा स्क्रीन समोर केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फार वेगाने आला. सिंगलला प्राधान्य दिला शेलू संघाच्या फलंदाजाकडनं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या दापल कबर एक निवाडेल. धावसंख्या दापल कबर 29 धावा, 29, 3 लॉस. 3 फलंदाज आघाडीचे बाद झाल्यात. साई बाद झाला. त्याच्यानंतर गुरुनाथ हा सुद्धा फलंदाज बाद झाला. हा चेंडू पुन्हा एकदा टॉप टच, कॉटन बॉल चान्स असेल आणि चल संपादन केली आहे. बिग विकेट. चौथा फलंदाज बाद होतोय. मास्टर विकेट नंबर 4. चौथा फलंदाज बाद होताना पाहतोय. 4 फलंदाज बाद झाल्यात. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मात्र जे 570 रुपयाचं पारितोषिक आमच्या प्रेक्षकांना लावलं गेलंय तो पारितोषिक कमवता आला नाही आणि हा षटकार गेलाय. चला पण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा विनंती करतोय सेकंड राऊंडच्या सेकंड सामन्यासाठी अष्टविनायक गंधारी संघाचा संघनायक आणि त्याच्यानंतर जय गणेश क्रिकेट क्लब खोणी या संघाचा संघनायक. आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. सेकंड राऊंडचा सेकंड सामना. तर 570 रुपयाचं पारितोषिक किरणदादा डोंबरे यांच्याकडनं प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा आपण आयवा झेल पकडला तर 570 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी असेल. जरी सुद्धा भरपूर रात्र झाली असेल तरी सुद्धा मात्र प्रेक्षकांवरती प्रेम दादांकडनं मात्र झलकवलं जातंय. धावसंख्या दापल कबर 35 धावा, 3 षटकं संपली गेल्यात. 2 षटकार. तिसऱ्या षटकामध्ये केतन कडव या गोलंदाजा वरती हाला चढवला आणि 15 धावा खर्च केल्या केतनने. तर चौथा गोलंदाज रोशन कडव. शेवटचं षटक असेल या सत्रातील. डेट ओव्हरचं षटक आणि कशा प्रकारची फलंदाजी होईल शेलू संघाकडनं. शिवसाई शेलू असा संघ या नावाने ओळखला जातोय. तर इनगाव हा संघाचा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करेल या डेट ओव्हरच्या षटकामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा पटका चेंडू हवेमध्ये जज केले गेले. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये जेल टिपले गेले. 5वा फलंदाज बाद होतोय. लई
थँक्यू डीजे मास्टर. विकेट नंबर 5, 5वा फलंदाज बाद होताना पाहतोय तर शिव संघाचा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न पंच बल्ल्यात. पंचांकडून इशारा होतो बिंदास शिशबे. वाईटचा इशारा आणि सिंगल येईल. अवांतर धाब्याने धावसंख्या आपल्याला बरं 36 धावा 36. शेवटचं षटक आहे डेट टूचं षटक. बरेचसे वाईट चेंडू सुद्धा फेकले गेलाय तर 5वा वाईट चेंडू असेल आणि हा चेंडू पण एकदा हवेमध्ये कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक गेला सिंगल साठी दुसऱ्या धावेसाठी परतलाय आणि फलंदाज बाद. डीजे मास्टर तसं लक्ष द्यायचं आहे डीजे मास्टरने सुद्धा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद. तर 7 फलंदाज मैदानातून बाहेर येतात. 4 षटकांचा सामना, 7 फलंदाज बाद झाल्यात. धावसंख्येत आपल्याकडे 37 धावा आणि शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा विकेटची पडझड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न आणि वारंवार विकेट गमावताना पाहतोय शेलू संघाला. चेंडू पुन्हा एकदा पार्टिसिपेट केलंय. चेंडूला दिशा दिली फक्त आणि एका बाम्स वरती चेंडूला उचलेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. प्लेसमेंट चांगलं होतं आणि दिशा दिली फक्त फ्लिक केला चेंडूला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि 2 धावेनुसार धावसंख्या आपल्यावर 39 धावा 39 आणि 7 लॉस. 7 फलंदाज बाद झाल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा लापटत टिटिंग चेंडू लॉंग षटकार साठी. षटकार दाखवलं. षटकानंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या आपल्याकडे 45 धावा. त्या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल 2 संघनायक अष्टविनायक गंधारी संघाचा संघनायक, त्याच्यानंतर जय गणेश कोणी संघाचा संघनायक. फक्त 1 बॉल थांबायचा आहे. शेवटचा चेंडू असेल. आणि चेंडूवरती पुन्हा एकदा लॉंग ऑफला 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी परतलाय आणि तिसऱ्या धावेसाठी परतताना मात्र फलंदाज बाद होतोय. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या आपल्याकडे 47 धावा. डिजिटल थांबायचं आहे. 48 धावांची गरज आहे. तर प्रत्येकी षटकाचा विचार केला तर 12ची सरासरी गाठायला लागेल समजा जिंकायचं असेल तर इंदगाव संघाला. आणि शेलू संघाने फार चांगला क्रिकेट दाखवला. दरम्यान सेकंड सामना आणि नाणेफेकीचा कौल. तर मी मेघनाथ पाटील
यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कोणी पक्ष गंधारी असा सामना असेल. सेकंड राऊंडचा सेकंड सामना. तर गांधारी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आता डिसिजन लवकरात लवकर कळवायचं आहे. तर 48 धावांची गरज आहे आणि 48 धावा कशा रीतीने पूर्ण करेल तर या ऐकूया आपण जगदीश पाटील यांना. थँक्यू. भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, ठरलोय आज सक्सेसफुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल. ठरलोय आज सक्सेसफुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, ठरलोय आज सक्सेसफुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. थँक्यू डीजे. फलंदाज बॉल घेऊन जायचं आहे. त्या धारा त्याला तीन टाकल्या टोचल्या चौ बाजून. गेलं माझं ध्यान, त्या धारा त्याला तीन टाकल्या टोचल्या चौ बाजून. पडला दारात येऊन जवा गेलं माझं ध्यान, जवा गेलं माझं विचाराल्या हारीला. थँक्यू. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि घेऊन चलतो मैदानामध्ये ज्या ठिकाणी सामना सुरू होतोय. ऍज अ ओपनर म्हणून फलंदाज पाहतो आपण. साईडला फलंदाज हा चेंडू हलक्या हाताने खेळतोय. चेंडू मात्र मिडालला एकच जाम बोलतोय चेंडूवरती. संघाचं आणि स्वतःचं सुद्धा खातं खुलं करतोय. तर सुरुवात झाली 48 धावांचं लक्ष्य. 12.00च्या सरासरीने आस्किंग रन रेट ठेवावा लागेल तो इनगाव संघाला. सलामीची जोडी पाहतोय महेश विषय आणि रोशन कडाव. मागच्या सामन्यामध्ये फार चांगला खेळ दाखवणारा रोशन स्ट्राईकला. पहिला चेंडू मोठा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा गाठतोय दणदणीत चौकार. तर शेलू संघाच्या वतीने गोलंदाज पाहतो आपण प्रशांत मसने, जो एकमेव पॉवर सर्कलचा षटक घेऊन आलाय संघाच्या वतीने. पहिल्या चेंडूवरती एकदा होती, दुसऱ्या चेंडूवरती चौकार दाखवला गेलाय. प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी कायम ठेवावी लागेल.
ना शंकरने शंकरने महेश विषय लिहिले का शंकर विषय त्याचं नाव शंकरच लिहा मगाशी शंकरच लिहिला मग पुन्हा एकदा पुढे सरकले होते यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल पंच आम्हाला मात्र वाईटची खूण करतात पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण योगेश पाटील यांना आणि स्क्वेअर लेगचे पंच बिंदास शिशवे हे दोन पंच पाहतोय आपण मैदानावरती ऐकला रोशन कडव ज्याने एक चौकार मारलाय नॉनस्ट्राईक यांना शंकर विषय शंकरच नाव लिहा त्याचं मगाशी शंकरच लिहिलं हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट केलाच होता पंचांकडे अपील केलाय मात्र अपिलामध्ये जास्त उत्साह होता बघितला अतिशय चांगली गोलंदाजी पाहतो आपण गोलंदाज प्रशांत मसनेची मात्र पहिल्या सत्रामध्ये फार मोठी धावसंख्या उभी केली आहे यशोली संघाच्या वतीने चांगली फटकेबाजी बघायला मिळाली मात्र चांगली फटकेबाजी अद्याप करावी लागेल ती मात्र इनगाव संघाला वांगणी विभागातील दोन संघ पुन्हा एकदा पुढे सरकले होते सरळ रेषेत केले होते मात्र चेल ड्रॉप होतोय एकदा वेगपटली दुसरी धावायचा प्रयत्न चेंडू जातोय सीमा रेषेवरती अडवला जातोय तिसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र दोन्ही गाड्या एका चेंडला फलंदाज होतो बाद बिग विकेट तर फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज अनिल वळवे मैदानामध्ये येतोय तर गरज होती का फार मोठा धक्का लागला या ठिकाणी इनगाव संघाला रोशन सारखा फलंदाज बाद झालाय धावचीच्या स्वरूपात मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अनिल धावसंख्या पाहतोय दापलकावरती आपण 8 डबा हा चेंडू ड्राईव्ह करतो चेंडूला यावेळेस मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे चेंडू सीमा रेषा गाठतोय 4 धावांसाठी तर पहिलं षटक संपलं पहिल्या षटकात धाबा पाहतो आपण दापोलकेवरती आल्यात 12 धाबा कोणते शेवटचा चेंडू 12 धाबा आल्यात पुन्हा एकदा पुढे आले होते सरकले होते फलंदाज गरज होती का षटकाची सांगता होते पहिलं षटक संपलं मैदानावरती धावसंख्या दापोलकेवरती 1-12
तर चला मैदानावरती जास्त वेळ करू नका पंच आपण त्यांना ताकीद द्या प्लीज कारण खूप उशीर करताना प्रत्येक सामन्याला गोलंदाज दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज निहाल निहाल डावकरी त्याचा फलंदाज शंकर विषयाला पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये अपयशी ठरणारा फलंदाज मात्र या सामन्यामध्ये कशी कामगिरी करेल शंकरवरती विसंबून राहावं लागेल या टीमला डावकरी त्याचा फलंदाज शंकर मोठा फटका खेळतोय मात्र या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा चौकार गणपती बाप्पा हो ते पण आहे ना माझीच आहे दुसरं एक काम आहे तो आपला माणूस म्हणून तुला सांगायचं आहे कसं मी इथे सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही तर चौकार राखवला शंकरच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका केलाचा होता चेंडू लेग स्टंपला पंच बिंदास शिशपेंचा इशारा येतोय इट इज अ बाईट 19 धावा झाल्या तर दापोलकावरती दुसरे षटक सुरू झालंय पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्यानंतर षटकार षटकार का चौकार षटकार होता चौकार 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 रे चौकार त्याच्यानंतर खराब चेंडू धावसंख्या पाहतो दापोलकावरती 17 12 होते ना 13 14 15 16 17 17 17 मध्ये चेंडू होता ड्राईव्ह करतो चेंडूला मिड विकेटला एकदा पूर्ण केले दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता मात्र नकार देतोय आणि एकच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागतोय 18 धाबा दापोलकरवरती आल्या चांगली फलंदाजी करावी लागेल या इंगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर प्रति षटकामध्ये 12 धावा उभ्या कराव्या लागतील तर एक उजव्या हाताचा फलंदाज पाहतो एक डावकरी हाताचा फलंदाज पाहायला मिळतो या मैदानामध्ये त्यामुळे थोडासा उशीर होतोय हा चेंडू मोठा फटका केलाचा चेंडू बराच वेळ अभेद क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती मात्र त्याच्या पुढे झेल पडतो आणि तोपर्यंत 2 धाबा मिळतात त्या मात्र संघाला 20 धाबा दापोलकरवरती आल्यात 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना चेंडूत गोलंदाज निहाल हा चेंडू पुल करतोय बराच वेळा बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये टिपाईन लेगला क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आलाय तोपर्यंत 2 धाबा कलेक्टिंग चांगली होती चेंडूला कलेक्ट करतोय मात्र थ्रो पैकी स्क्वेअर आणि यात पुन्हा एकदा 2 धाबा 22 धाबा दापोलकरवरती आल्यात 2 चेंडू फेकावे लागतील चला शेलू संघाल त्वरित एकत्र येऊ नका प्रत्येक चेंडूवरती निश्चित जे काय रणनीती करायची आपण षटक संपल्यानंतर करू शकता मात्र खूप वेळ वाया जातोय 22 धाबा दापोलकरवरती आल्या शंकर आणि अनिलची जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला पाहतोय अनिलला ज्याने चौकाराने सुरुवात केली होती पुलचा चेंडू क्लीन बॉल फलंदाज होतोय बाद दुसरा ड्रा देवा देवा
पण दुसरं षटक मार्गस्थ असताना चौकार होता ना एक. हा चेंडू ड्राईव्ह करतो चेंडूला. या ठिकाणी संधी होती धावचीची, मात्र षटक समाप्त होतो. दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकामध्ये धावसंख्या धापलकावरती 23 धाबा. आयलो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला. आयलो भंडारा उदलाला माझे DJ आईचे Webhouse in पालखीला. the mix. आयलो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला. आयलो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला. हो तर बघा 2 षटकामध्ये 23 धाबा एक पडल्यात. येणारे समीकरण 12 चेंडू आणि 25 धाबांची गरज. 12 चेंडू 25 चे समीकरण येते. या ठिकाणी गोलंदाज तिसरा गोलंदाज निलेश. स्ट्राईकला किरणला पाहतोय. दोन्ही डावकरी हाताचे फलंदाज. बारा चेंडू 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अद्याप या संघाला. थोडेसे मागडं आव्हान पाहतोय आपण या वेळेस मात्र या इंगाव संघाला. पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडूची लाईन पाहतोय आपण. खराब चेंडू दर्शवला पंचाने. पहिला चेंडू खराब फेकला जातोय. चित्रेच 12 चेंडू 24 धाबांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धाबा कराव्या लागतील त्या मात्र या संघाला. बारा चेंडू 24 धाबांची गरज. पहिला चेंडू खराब फेकतो गोलंदाज लेश. हा चेंडू लेग स्टंपला होता. यावेळेस मात्र चांगला चेंडू स्टेनच्या थोडस वरून जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता किरणला मात्र चेंडू समजला नाहीये. हा चेंडू बराच वेळा भेट. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती होते. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. झेल सुटतो आणि 2 धावा. सोपा झेल होता मी म्हणेन, मात्र कलेक्टिंग करता आलं नाहीये आणि या 2 धावा एक पडल्यात. ते मात्र संघाने 26 धावांपर्यंत मजल मारतोय. हिंगाव संघ ज्याने पहिल्या सामन्यात द्वारली संघाला परास्त केलं होतं. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय. अतिशय चांगला पडका. लेट कट केला आणि चेंडू जातोय जवळजवळ सीमा रेषा पलीकडे. चौकार. नऊ चेंडू आणि 18 धावांची गरज आहे अद्याप. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा कराव्या लागतील. स्ट्राईकला पाहतोय किरण बिशेला, ज्याने एक चौकार टोकला. लेट कट केलाय. बॅकफुट पॉइंटच्या मधून चेंडूला पाठवलं होतं.
हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करतो हलक्या हाताने एकदम एकपटले दुसरी धावेचा प्रयत्न असेल म्हणजे दुसरी धाव या ठिकाणी घातक ठरू शकते आणि फलंदाज बाज या इट इज आउट. तर पंकज कडाव मैदानामध्ये जातो. चला जास्त वेळ एकत्र येऊ नका शेलू संघ प्लीज. कारण अद्याप आम्हाला 2 सामने खेळवायचे आहेत त्यामुळे खूप उशीर होतोय. येणारे चेंडू 8 आणि 17 धाबांची गरज. स्ट्राईकला असेल पंकज. मगाशी मात्र एक पंकज होता तो सामना जिंकून देऊ शकला नाहीये मानकिनी संघासाठी. पंकज बोले मात्र पंकज कडाव तर पंकजला पाहतोय यावेळेस गरज असेल ते 8 चेंडू 17 धाबा. आठ चेंडू 17 धाबांची गरज. हा चेंडू यावेळेस मात्र डी फाईल लेगला खेळून काढतोय क्षेत्राच्या चेंडूवरती एकदम एकपटले दुसरी धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा धावचित्याच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. तर बघा या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा एकच धाव मिळाली आहे. 7 चेंडू 16 धावांची गरज. थोडंसं आव्हान कठीण वाटतंय मैदानामध्ये आहे. आता मात्र ते हिंगाव संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमोल कडवला पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये फार महत्वाचा चेंडू असेल. गोलंदाज निलेश. हा चेंडू मोठा फटका केल्याचा चेंडू बराच वेळा बेत आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. गुड कॅच आणि आता मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व प्राप्त करतोय तो मात्र शेलू संघ. मी बाबराव बोलतोय. चला चला लवकर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या शेलू संघ. 6 चेंडू आणि 16 धाबांची गरज. बघा या षटकाचा विचार केला तर फक्त 6 किती धावा खर्च केल्या? 9 9 कसे 24 होते 25 होते ना. 9 धाबा खर्च केल्या तर येणार उर्वरित 6 चेंडू 16 धाबांची गरज. शेवटचा गोलंदाज या ठिकाणी पाहतोय भावेश कुंभारला शिवसाई शेलू संघाच्या वतीने भावेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. 6 चेंडू 16 धाबा. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण यावेळेस दीपक कडवला.
दीपकला पाहतो या बलेस स्ट्रायकर फलंदाज. पहिला चेंडू मोठा फटका भिरकावून देतोय चेंडूला. या सिटीचा 6 रन. तर बघा पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला दीपक कडवणे. मात्र समीकरण येतोय 5 चेंडू 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. फलंदाज पाहतो आपण दीपकला. या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती 7व्या क्रमांकावरती फलंदाज येऊन षटकार टोकला दीपकने. हा चेंडू लेग स्टंपला होता. पाहावं लागेल या ठिकाणी निश्चितच चांगल्या चेंडूची सांगता येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला असताना मात्र निर्धाव चेंडू फेकतो गोलंदाज भावेश कुंभारला पाहतोय. मात्र दीपक चांगला खेळ करावा लागेल. ज्या दीपकने विजयाच्या आशा पल्लवित केल्यात त्या दीपकला पितृमध्ये पाहतोय. 4 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणता येणार नाही. नोचा इशारा पंचांचा या श्रेष्ठ पण केली जातोय आणि या ठिकाणी नोचा इशारा आलाय. एकदा मिळतो ती मात्र या संघाला. तर पंचांशी या ठिकाणी वादविवाद करू नका. निश्चितच आमचे पंच त्या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी पाहावं लागेल. तिसरे पंच आल्यात सुनील. डॉट चेंडू निर्धाव ना निर्धाव का निर्धाव 38 धावा दापलकावरती दीपक पुन्हा एकदा बीट येतोय. या ठिकाणी मात्र पाहावं लागेल आणि फलंदाज येतो बाचीच्या सरबरोबर. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्याच्यानंतर मात्र 3 चेंडू बाद फेकला. 3 चेंडू आणि आता मात्र गरज होती 3 चेंडू आणि 9 ना 9 करे 10 गुड. तर बघा 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. निश्चितच पाहावं लागेल. आता मात्र सावळ पहिल्या दिशा विजयाच्या आशा पल्लवित केल्या त्या दीपकने. मात्र त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट फेकले गेल्यात. 3 चेंडूवरती एकी धाव नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेलू संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. हा चेंडू मोठा फटका खेळतोय. मात्र चेंडू बराच वेळ लागेल. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक होते. चेंडू मात्र सीमा पलीकडे आणि षटकार. तुझा माया व गोरा समाया
जर 3 धावा आल्या तर सामना पुन्हा एकदा सुपर ओव्हरवरती केलेला जाईल. मात्र 1 चेंडू आणि 4 धावा. मगाशी सुद्धा असा सामना होता. आता मात्र फलंदाजाने दाखवलेला षटकार पाहतोय. फलंदाज शंकर मिश्राच्या बॅटमधून षटकार आलाय. 1 चेंडू 4 धावा कराव्या लागतील त्या मात्र या ठिकाणी इनबॉल संघाला. बघा आजचे सामने झाले. प्रत्येक सामन्यामध्ये थरार नाट्य बघायला मिळालं. प्रत्येक सामन्यामध्ये रोमांच बघायला मिळाला. मात्र या ठिकाणी 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. ज्या शंकरने षटकार दाखवलाय मात्र तो शंकर विजयाचं स्वप्न साकार करेल का या मैदानावरती. जरा जोरदार टाळ्या द्या या दोन्ही संघासाठी. सामना कोणी जिंको मात्र या ठिकाणी विजय होईल तो क्रिकेटचा. म्हणजे 1 चेंडू 4 धावांची गरज. आणि हा चेंडू वाईटचा इशारा येतो पंचांच्या वतीने. आणि आता मात्र पाहायला लागेल 1 चेंडू 3 धावा. जर 2 धावा आल्या तर सामना सुपर ओव्हरवरती होईल. 1 चेंडू 3 धावांची गरज. बघा वाईटचा चेंडू फेकला. 1 चेंडू 3 धावा. वॉट मॅच. पुन्हा एकदा अतिशय सामना रोमांचकारी बघायला मिळतोय. 1 चेंडूवरती जर 2 धावा आल्या तर सामना सुपर ओव्हरवरती केलेला जाईल. तर गोलंदाज निश्चितच थोडासा प्रेशर गोलंदाजावरती पाहतो आपण. तर आमच्या प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आले की सामना कोण जिंकेल. बघा दोन्ही संघ आयोटेचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघाच्या वतीने मात्र अतिशय चांगले सामने नाईट मध्ये पाहतोय आपण. या तिसऱ्या रात्रीमध्ये 1 चेंडू 3 धावा 2 सुपरवर. आणि हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू जातो सीमा पलीकडे आणि सामना जिंकतोय का या ठिकाणी पाहावं लागेल. शेवी संघाने घेतला ना आता आपण तिसरा अंपर घ्या. थोडा अंपर निघाले. चला मैदानामध्ये कोणी जाऊ नका प्लीज.